आणि त्याच्या विपक्ष आपण पाहू शकाल बॅटिंगमध्ये निश्चितपणे RSC खरिवली प्लस गोळेवाडी हा संघ. शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय. शांत संयम आणि सुरक्षितरित्या ह्या क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. नागेश्वर मित्रमंडळ खानाव पुरस्कृत सरपंच उपसरपंच चषक 2022 पर्व तिसरं आपल्याला पाहायला मिळतं. भव्य दिव्य नाईटची स्पर्धा सन्माननीय सासगाव जिल्हा परिषद विभाग प्रमुख शिवसेना आणि उपसरपंच ग्रामपंचायत खानाव श्री मंगेशभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मुख्य आयोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशीची शेवटचा सामना, या सामन्यात जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. निश्चितपणे जर आपण पाहायला गेलं तर खरिवली संघाचे दोन्ही संघ आहेत. BSC खरिवली प्लस गोरठण संघ आणि त्याचे विपक्षी खेळतोय RSC खरिवली प्लस गोळेवाडी संघ. पण पूर्ण खरिवली गाव मला वाटतंय यूट्यूबच्या माध्यमातून स्टार क्रिकेटच्या माध्यमातून पूर्ण गाव त्यांचा जागा आहे आणि खरिवली संघाचा आपलं काम किंवा खेळ पाहण्यासाठी उत्सुक आहे. या खेळामध्ये कोणी जिंकलं कोणी हारलं तरी खरिवलीचं नाव येणार निश्चित, टॉप 4 मध्ये जाणार हे 100% निश्चित आहे. कारण BSC खरिवली प्लस गोरठण आणि त्याच्या विपक्ष आपण पाहू शकाल RSC खरिवली प्लस गोळेवाडी हा संघ लढतंय. म्हणजे खरिवलीचं नाव टॉप 4 मध्ये जाणार हे 100% निश्चित आहे. त्यामुळे खरिवली संघ किंवा गावाचे जे प्रेक्षक असतील, पाठीराखे असतील, समर्थक असतील हे निश्चितपणे हा सामना पाहतात. त्या खरिवलीच्या प्रेक्षकांचं आणि समर्थकांचं मी मनापासून अमित देशमुख स्वागत करतो की आपण रात्र झाली असून सुद्धा तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेताय. निश्चितपणे मी कौतुक करेल या ठिकाणी आमचे पंच प्रशांत बांदिवडेकर सर आणि प्रीतम पाटील सर आता पहिला दिवस यशस्वी करण्यासाठी मेहनत करतात. त्याचप्रमाणे स्टार टेनिस क्रिकेट निखिल बाबर जर विचार केला ऑपरेटरच्या भूमिकेत आमच्या बाजूला आहेत. त्याच्याबरोबरच MJ कॅमेरामन आणि सेकंड कॅमेरामन विशाल बाबर हे दोन्ही मेहनत करताना पाहायला मिळतात. सामना चालू होतोय. निश्चितपणे पंचांचा इशारा पोहोचतोय. सामना चालू होतोय. पहिल्या षटकातला पहिला चेंडू विकेटवरती आदळेल. गोलंदाज आहे हेमंत पाटील अर्थात गोकुळ पहिले षटक घेऊन येतोय. BSC खरिवली प्लस गोरठण संघाच्या माध्यमातून त्याच्या विपक्ष आपण पाहू शकाल फलंदाजी मार्कवरती राकेश सरगायकर आणि संदीप हे दोघे फलंदाज पाहायला मिळतील. पहिल्या षटकातला पहिला चेंडू विकेटवरती आदळला. शनी उसळी घेतली. एक अतिरिक्त बाउन्स ऑनियन बाउन्स पाहायला मिळाला. हा चेंडू मात्र यष्टीच्या हातात निर्धावपणे सामावत आहे. तत्वर मात्र चेंडूची सांगता झाली बीटच्या स्वरूपात, निर्धाव स्वरूपात. पहिल्या षटकातला पहिला चेंडू निश्चितपणे गोकुळचं मी कौतुक करेल. अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. निश्चितपणे चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते अर्थात हेमंत पाटील कडून. ओरपे चेंडू यावेळी सरळ भिडकावून दिला. यावेळी गॅप शोधली होती. चेंडू ज्याला सीमा रेषा पार 1 बाउन्स रित्या चौकार. डीजे पहिला चेंडू बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलंय राकेश सरांनी. चौकार आला. यावेळेस पुन्हा एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळी लॉंग ऑफचं कव्हर ड्राईव्ह क्षेत्रामध्ये हा खेचलेला जबरदस्त देखणा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. चौकार. मात्र बक्षिसांची लयलूट होते आहे. ATM मात्र ओपन झालंय. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आमचे सन्माननीय मित्र सुजितभाई शिंदे यांच्या माध्यमातून लागलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक निश्चितपणे सुजितभाई शिंदे आणि श्रीखंडे साहेबांकडून आपल्याला पाहायला मिळतं. मॅन ऑफ द सिरीज साठी मालिकावीरासाठी बाईक आपल्याला देण्यात आलेली आहे. मच्छिंद्र पाटील जर कुठे असतील त्यांनी प्रवीण दुगाडे सरांशी संपर्क करायचा आहे. तुमची आठवण काढतायत त्यांनी निश्चित संपर्क करायचा आहे. प्रवीण दुगाडे सरांशी मच्छिंद्र पाटील स्टेजवर यायचं. मच्छिंद्र पाटील सर कौतुक निश्चित करायला लागलं हेमंत पाटीलचा. गोकुळचा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. विकेटवरती चेंडू पडल्यानंतर कधी कधी खाली राहतोय कधी वरती राहतोय. हे मिश्रण आहे. व्हेरिएशन इज अ व्हेरी गुड वेपन. बरोबर आहे सर. तर निश्चितपणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोकुळच्या माध्यमातून.
यावेळी ब्लॉकचा चेंडू खणून काढलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे धावतोय जरूर, पण मात्र तदवर मात्र सिंगलला दिलं प्राधान्य राकेशने. एकाच धाव्याने मदत होते, एका धाव्याने वाढतं धावफलक पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा, 2 चौकार आणि एक सिंगलच्या माध्यमातून 9 धावा धावफलकावरती आहेत. राकेश सरांचा विचार केला तर 5 चेंडू त्यांनी फेस केला आणि 5 चेंडूवरती 9 धावांवरती वैयक्तिक खेळतात राकेश सर. पहिला चेंडू फेस करतोय संदीप. यावेळी ब्लॉकचा चेंडू कार्पेट सहाने खेळून काढलाय, लॉंगअपचा क्षेत्ररक्षक गोळीच्या वेगाने चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली, आली सिंगल. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येतील 10 धावा. राकेश सरांचा विचार केला तर 5 चेंडू फेस केले, 9 धावा धावफलकावरती वैयक्तिक लागल्यात. संदीपचा विचार केला, संदीप सुद्धा अतिशय चांगला खेळाडू आहे. मला वाटतंय गोळेवाडी संघाकडून नेहमी तो प्राधान्य करतो आणि निश्चितपणे चांगला प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला नेहमीच भेटतो. यावेळी मात्र तो एका संघामध्ये प्लस संघामध्ये खेळतोय, RSC प्लस गोळेवाडी या संघाच्या माध्यमातून खेळतोय. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी दमखम दाखवले, षटकार चौकारांची चौफेर आतषबाजी केली. दुसऱ्या सामन्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात जरूर बाद झाला, पण मात्र निश्चितपणे चांगली आपल्याला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यावेळी मात्र संदीप एक चेंडू फेस करतो आणि एकच धाव मिळते. 10 धावांवरती धावफलक जाऊन ठेपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 6 चेंडू धावा बिनबाद 10 धावा. स्टार टेनिस क्रिकेट निखिल बाबर, MJ आणि विशाल बाबर निश्चितपणे ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने झटतात. त्यांचं देखील अभिनंदन करूया. आणि निश्चित रात्र झाली आहे तरी सुद्धा आमचे गुरुवर्य नेहमीच मला मार्गदर्शन करणारे विजय सर कदम पेण यांचं शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला, आणि मंगेशभाई पाटील यांना सुद्धा या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. त्यांचे देखील मी धन्यवाद मानतो की या ठिकाणी आपण रात्रभर आपण युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटचे सामने पाहतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुपेश. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला, यावेळी मात्र मिसकूट पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू हवेत गेला, मात्र झेल या ठिकाणी सुट्टाय ऋषिकेश कडनं. विकी कडनं ही चूक घडणं महत्वाचं नाहीये, पण ही चूक घडते. विकीच्या हातातला बॉल चेंडू निसटला आणि तिथे मात्र जीवदान मिळतंय संदीपला. सिंगलला दिलं प्राधान्य. एका धावेच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती येतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू आदळला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळाली असती, पण विकीने मात्र इथं चूक केली आणि तिथे मात्र जीवदान मिळालं संदीपला. षटकातला हा चेंडू, यावेळी मात्र गतीवरती परिवर्तन. यावेळी मात्र थोडं गतीमध्ये वाढ केली रुपेशने. जबरदस्त फेकला हा चेंडू, आणि पण यावेळी मात्र राकेश गायकर या चेंडूला मिस करतोय. दिवीट आला हा चेंडू, निर्धाव चेंडूची झाली सांगता. चांगल्या प्रकारचं कमबॅक यावेळी पाहायला मिळालं. 2 चेंडू जबरदस्त पाहायला मिळाले. अचूक मारा, लाईन लेंथवरती चेंडू आदळले. दोन्ही चेंडूचा विचार केला, अतिशय संयमाने टाकले होते. वेगावरती नियंत्रण आहे, वेगावरती मात्र स्वार होणार हा गोलंदाज आहे रुपेश. यावेळी मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये या चेंडू सर्कलच्या बाहेर जातोय. 38 सर्कलच्या बाहेर जाता म्हणजे यावेळी चूक करते. दोन्ही क्षेत्राच्या माध्यमातून ते चूक करते. चेंडू गेला सरळ भरधाव वेगाने डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या बाहेर. सीमा रेषा पलीकडे येते. 4 धावांचा चौकार. त्यांनी मला घडवलं, मला शिकवलं. माझे मार्गदर्शक असे पेणचे उत्कृष्ट सूत्रसंचालक, रायगडचे उत्कृष्ट सूत्रसंचालक सन्माननीय विजय सर कदम यांच्याकडून या स्पर्धेला आणि मंगेशभाई पाटील यांना
शुभेच्छा आल्यात आणि लाईव्ह सुद्धा बघतात त्यांच्या देखील माध्यमातून शुभेच्छा आल्यात आणि खऱ्या अर्थाने माझ्यावरती त्यांचं प्रेम आहे. आज नाईट असताना सुद्धा ते या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून विजय सरांना मी खूप सारा धन्यवाद देतो की तुम्ही माझ्या पाठीशी राहता आणि या क्रिकेटला तुम्ही शुभेच्छा सुद्धा दिल्यात. डॉट चेंडूची समाप्ती. राकेश सर थोडा संयमाने खेळ करतात. चौकार 2 चौकार लगातार आल्यानंतर मात्र संयमाची भूमिका. सन्मान दिला गोलंदाज रुपेशला. या चेंडूवरती डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या पाहायला मिळतील. 19 धावा. यावेळी स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न. हेमंत तिथे आहे. कोणती चूक घडणार नाही. एकच धाव मिळते. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. ढिलं क्रिकेट पाहायला मिळते. खरं तर या चेंडूवरती झेल पकडला जाऊ शकला असता. जर थोडासा वेग घेतला असता, गती घेतली असती तर निश्चितपणे झेल पकडला जाऊ शकला असता. पण इथे मात्र थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं हेमंतचं गोकुळकडनं. इथे मात्र 1 धाव मिळते. संघाची धाव फलकावरती धावा आहेत 20 धावा. दोन्ही षटकांचा विचार केला. आमच्यासोबत प्रसाद पाटील आहेत. निश्चित सर विचार केला 2 षटकांचा तर साई ॲव्हरेजचा विचार केला 10-10च्या स्वरूपात धावा धावफलकावरती येतील. काय सांगताल? 10च्या सरासरीने धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती येतात. सलामी अतिशय चांगली दिली गेली आहे. बिनबाद 20 धावा धावफलकावरती आहेत. एकही विकेट गमावला. पण इथे राकेश सरांनी आक्रमण करणं गरजेचं आहे. कारण ज्या आत्ताचा हा या दिवसातला शेवटचा सामना याच्यामध्ये जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाणार आहे. त्याच्यामुळं आता कमीत कमी 50 पेक्षा अधिक धावा असणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की खूप वेळ झाला आहे. थंडीचं थोडंसं वातावरण ड्यू फॅक्टर आहे. गोलंदाजाला पोषक असं वातावरण तयार होत आहे. रन रेटच्या विचाराने केला, ॲव्हरेजच्या विचाराने केला तर थोडंसं ॲव्हरेज खाली येईल. पण इथे मात्र थोडंसं आक्रमण जर केलं राकेश सरांनी तर कुठेतरी ॲडव्हान्टेज भेटेल फलंदाजांना, पुढच्या येणाऱ्या फलंदाज की आक्रमण करायला. इथे मात्र थोडा धावफलक जर पुढे गेला 12-14च्या आसपास गेला तर निश्चितपणे 40-45-50च्या आसपास धावफलक जाऊ शकतं. पण इथे मात्र आक्रमणाची भूमिका दोन्ही फलंदाजाकडे दिसत नाही. एकाने आक्रमण करणं गरजेचं आहे, एकाने संयम ठेवणं गरजेचं आहे. संदीपने कुठेतरी संयम राखला असेल तर राकेश सरने आक्रमण करणं गरजेचं आहे. राकेश सरने जर संयम ठेवला असेल तर संदीपने आक्रमण करणं गरजेचं आहे. यावेळी मात्र शरीराचा वेध घेतोय. शरीराला चेंडू आदळतोय. शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडूची सांगता होते. डॉट स्वरूपात निर्धाव चेंडू आलाय. 13 चेंडू आतापर्यंत धावफलकावरती आले. 13 चेंडूवरती विचार केला तर बिनबाद 20 धावा धावफलकावरती आहेत. आमच्याबरोबर स्टार टेनिस क्रिकेट आहे. सातत्याने खूप मेहनत घेत आहे. विचार केला निखिल बाबर सरांचा तर ऑपरेटरच्या भूमिकेत आज यशस्वीपणे भूमिका पार करतात. कॅमेरामॅन दोन्ही विचार केला MJ आहेत, विशाल बाबर आहेत. दोन्ही कॅमेरामॅनचं अतिशय कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते. अतिशय चेंडू. यावेळी नो चेंडूचा इशारा येतोय, नो बॉलचा इशारा येतोय. निश्चितपणे पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. तसं पंचांचं देखील कौतुक करायला हवं. रात्रीच्या वेळी सुद्धा अगदी यशस्वीपणे पंचांची भूमिका पार पाडतायत. प्रशांत सर बांदिवडेकर सर असतील किंवा प्रीतम सर पाटील असतील. मागची उपसरपंच चषक जांभिवली त्यांनी गाजवला. यावेळी मात्र उपसरपंच चषक खानाव मंगेशभाई पाटील यांचं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची यशस्वी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. पण राकेश सर मात्र संयमी भूमिका पाळतात. इथे कुठेतरी मात्र अडथळा येऊ शकतो, अडचणी येऊ शकतात. यावेळी मात्र आक्रमण पाहायला मिळतंय. यावेळी आक्रमण पाहायला मिळतंय. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आला हा म्हणता षटकार. 27 धावा धावफलकावरती आल्यात. सुजितभाई शिंदे यांच्याकडून कॅश प्राइज येईल 100 रुपयांचं. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे सुजितभाई शिंदे यांच्याकडून. या षटकाराला सुद्धा 100 रुपयांचं कॅश प्राइज येईल सुजितभाई शिंदे यांच्याकडून. जबरदस्त फटकेबाजी आता पाहायला मिळेल. पहिला चेंडू या चेंडू होता. या चेंडूवरती मात्र षटकार आला. ह्याच इनिंगसाठी फक्त सुजितभाई शिंदे यांच्याकडून बक्षीस लावलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असेल. 100 रुपयाचं बक्षीस कॅश प्राइज कमवलं राकेश जायकरने. त्या फलकावरती धावा आहेत 27 धावा. चेंडू होता फ्री हिट. डोळे उघडा पहा नीट. होता चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटच्या चेंडूवरती षटकार लगावलाय राकेश सरांनी. यावेळी पुन्हा एकदा यावेळी डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या डोक्यावरना सरळ मात्र साईड स्क्रीनच्या डोक्यावरना जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. चौदा चेंडूवरती 30 धावांची खेळी करतोय राकेश.
निश्चितपणे एक सुवर्ण संधी आले. राकेश सर गायकर किंवा ऋषिकेश पाटील या दोन्हीपैकी कुठल्याही खेळाडूने मॅन ऑफ द सिरीज जरी पटकवला, ही बाईक जरी किंवा बेस्ट बॅट्समन किंवा बेस्ट गोलंदाजाचा जरी पुरस्कार मिळाला, तरी सुद्धा ललित ग्रुप यांच्याकडून जिथे म्हणाल तिथे तुम्हाला जेवणाची सोय केली जाईल. ही एक सुवर्ण संधी आले राकेश सरांना आणि ऋषिकेश पाटीलला. जिथे म्हणाल तिथे जेवण. फक्त तुम्ही एखादं प्राइज म्हणजे मॅन ऑफ द सिरीज असो, मॅन ऑफ द बॅट्समन असो किंवा बेस्ट बॅट्समन असो किंवा बेस्ट बॉलर असो, कोणतंही तुम्ही प्राइज पटकावलं तरी मात्र ललित ग्रुप यांच्याकडून तुम्हाला कुठे जिथे म्हणाल तिथे तुम्हाला जेवणाची सोय केली जाईल. निश्चितपणे चांगला खेळ पाहायला मिळतंय. निश्चित आमच्या जोडीला आहेत प्रसाद पाटील. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. खरिवली संघातून नेहमीच प्राधान्य करतात. खरिवलीचे दोन्ही संघ आहेत. RSC खरिवलीचा विचार केला, BSCचा खरिवलीचा विचार केला. यावेळी शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. राकेश सरांच्या भात्यामधून निघालेला एक्सिलेंट सुपर डुपर फटका, षटकार. 39 धावा. इझी 16 चेंडूचा विचार केला तर 36 धावांवरती खेळतोय राकेश. यावेळी एक संधी हुकली मागच्या वेळेला 1 रनांनी. आता पुन्हा संधी चालून आले राकेश सरांना. 36 धावांवरती खेळतोय. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एखाद 2 षटकार मोठे पडले तर समीप जाईल अर्धशतकांच्या. नक्कीच नक्कीच. कारण जो फॉर्म पाहता राकेश सरांसाठी अशक्य असं काहीच नाही. अतिशय जबरदस्त फटका यावेळी. आता शॉट ऑफ द क्लास, शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द मॅच. जबरदस्त हिटिंग पाहायला मिळते. हिट आणि हिट आणि हिट. बिग 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 षटकार. शॉट ऑफ द डे. येस डेफिनेटली शॉट ऑफ द डे, मॅच ऑफ द डे, मॅच ऑफ द क्लास आणि मॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच ऑफ शॉट ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच नक्कीच. अमित सर, आपण राकेश सरांची फलंदाजी पाहिल्यानंतर ते एक मादक सौंदर्य पाहायला मिळतं त्यांच्या फलंदाजीमध्ये. निश्चित मगाचा एक फटका, स्कोअर कटचा फटका अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला. सर गुंडाप्पा सरांची आठवण करून देणारा तो फटका होता. यावेळी कव्हर ड्राईव्हला त्यांनी प्राधान्य दिलं. हा फटका सुद्धा सुंदर होता. म्हणजे क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. 10 फलकावरती धावा आहेत त्या षटकारांच्या मदतीने. 45 धावा 10 फलकावरती आहेत. हा नक्कीच. आता पुन्हा एकदा सुवर्ण संधी आली राकेश सरांसाठी. 50 धावा केल्या मागच्या सामन्यामध्ये. नक्कीच 50 धावांपासून वंचित राहिले. जर आता 50 धावा झाल्या तर प्रफुल्ल माडिक त्यांचे स्कूलमेट आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निश्चितपणे प्रफुल्ल महाडिक यांच्याकडून 50 धावा जर पटकावल्या राकेश सरांनी तर मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज येणार आहे. सुजित भाई शिंदे यांच्याकडून कॅश प्राईज आलाय. सुजित शिंदे साहेबांनी मला असं वाटतं ATM खुलं केलंय निश्चितपणे. गोलेवाडी प्लस RSC खरिवली संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक राकेश गायकरच्या या अप्रतिम खेळीसाठी. अद्वितीय आणि अद्भुत फलंदाजीसाठी राकेश सरांच्या फलंदाजी षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलंय सुजित भाई शिंदे यांच्याकडून. 45 धावा 10 फलकावरती आहेत. आणि सर बंटी सर विचार केला तर 43 धावा या फक्त बंटी राकेश सरांच्या आहेत. हे जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र संदीप आक्रमक होतोय. यावेळी मात्र संदीप तवा गरम आहे. मारतो हातोडा. मी विनंती करेन सुजितभाई शिंदेना की आपण मुख्य अतिथी व्यासपीठावरती आपण यावं. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मी विनंती करतो आपल्याला की आपण मुख्य अतिथी व्यासपीठावरती यावं. षटकार आणि षटकार पाहायला मिळतात. राकेश सर एका बाजूला आक्रमण करतात तर दुसऱ्या बाजूला संदीप आक्रमण करतोय. निश्चितपणे विचार केला एकाने संयमाची भूमिका घेतली तर दुसऱ्याने आसूड ओढायला पाहिजे. पण यावेळी मात्र दोन्ही फलंदाजांनी दोन्ही हातात तलवारी पकडल्या. जसं बाजी प्रभूंनी खिंड लढवली. शिवाजी महाराज जोपर्यंत गडावर पोहोचत नाही तोपर्यंत लढाई सोडणार नाही किंवा जोपर्यंत प्राण सोडणार नाही तशी युद्ध लढाई लढली आणि गनिमांचा कावा भिडकावून लढला. तशा प्रकारे हे दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्रा घेऊन दोन्ही हातात तलवार घेऊन आक्रमण करताना पाहायला मिळतात. यावेळी सिंगलला दिलं प्राधान्य संदीपने. 10 फलकावरती एकेरी अंकाच्या मदतीने 52 धावा 10 फलकावरती आहेत. संघाचं अर्धशतक 10 फलकावरती लागतंय. वैयक्तिक विचार केला राकेश सरांचा तर 43 धावांवरती 17 चेंडूवरती 42 धावांवरती खेळतात राकेश सर. 8 धावांची अजूनही गरज आहे. 2 चौकार आले तर अर्धशतक गाजवलं जाईल दुसरं या स्पर्धेतलं.
यावेळी हा, जबरदस्त फटका. shot, यावेळी shot. मात्र हा चेंडू सीमारेषा पार आर पार 6 धावांसाठी बिग 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 षटकार. सचिन गायकर जल्लोष करताना आता मात्र मी नक्की सांगेल या 2 धावा झाल्याच पाहिजेत. या 2 धावा झाल्याच पाहिजेत. मागच्या सामन्यामध्ये जी चूक केलेली आहे ती आता तरी करू नये. राकेश सर, ही नम्र विनंती असेल, कारण आता मात्र आम्हाला 50 सगळ्यांना म्हणजे आता हे जे प्रेक्षक आहेत ते आसुसलेले आहेत तुमच्या 50 साठी. गेम नक्कीच, चेंजरची नक्कीच. कॅप आलेली आहे. तुषार धुमाळ गोल्ड गेम चेंजरची कॅप त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे भेटेल. प्रफुल्ल माडिक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 षटकार आलेत बंटी सर. लगातार 3 लगातार. षटकार. मागचे 2 षटकार होते. ओव्हर संपली त्यानंतर पुन्हा एकदा पुन्हा एक साईडला आले षटकार. आणि पुन्हा एकदा षटकार आला. लगातार 3 षटकार आलेत. आणि यावेळी मोठा फटका, स्कोर करता फटका. विश्वनाथ गुंडाप्पा सरांची आठवण करून देणारा हा फटका. शाबास, शाबास, जबरदस्त गोल batting फटका. म्हणा. स्कोर कट मारला होता. येतोय चौकार. दन 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 एक चौकार. राकेश सर बॅट उभारून सर्वांना क्या मान बात वंदना आहे द्यायची. राकेश सर. बॅट आणि हातामध्ये टोपी पाहिजे. बॅट आणि टोपी घ्या कोणाचं एक वाटलं तिथं. क्या बात आहे राकेश सर. अतिशय जबरदस्त. सगळ्यांना अपेक्षा होती, विश्वास दाखवला तुम्ही की पुढच्या सामन्यामध्ये मी काहीतरी चमत्कार घडवून दाखवेल आणि त्या शब्दाला तुम्ही पक्का दाखवलत. तो शब्द पक्का करून दाखवलात. मागचा अर्धशतक एका धावेने हुकलं, पण यावेळी संधी पुन्हा एकदा चालून आली आणि संधीचं सोनं करून दाखवलं राकेश सर, असं मी म्हणेल. आता मात्र 62 धावा धावफलकावरती लागतायत. वैयक्तिक राकेश सरांचा विचार केला तर 52 धावांवरती खेळतात राकेश सर. अतिशय जबरदस्त. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. क्या बात आहे. वा. 2000. नक्कीच. भाया घाटवल, सूरज घाटवल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. सुजित शिंदेकडून 1000 रुपये. म्हणजे सुजित शिंदे मला वाटतं 500च्या नोटा घेऊनच आलेले आहेत. म्हणजे निश्चितपणे तुम्ही फक्त ATM मधला cash विकेट आलेली घ्या आहे. मारा. नक्कीच बंडल. जेवढ्या नोटा मी सुजितभाई चांगला शिंदेच्या अप्रतिम चेंडू. बघतोय आता मात्र त्या सर्व नोटा करकरीत आहेत. याचाच अर्थ काही क्षणापूर्वी त्यांनी एटीएम खुलं केलं, मग एटीएम मधून नोटा काढल्यात आणि त्या नोटा थेट राकेश सरांसाठी येत आहेत. सुजितभाई सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सुजितभाई नाही, जेव्हा RSC करिवली प्लस गोलेवाडी असं कॉम्बिनेशन झालं तेव्हा सुजित शिंदे साहेबांनी 500च्या नोटांचं बंडल काढून ठेवलं असेल. निश्चित. आणि हा सुंदर अप्रतिम फटका. बॅटची कडा लागून सरळ चेंडू कॉर्नर मध्ये जातोय. तद्वर नाही. एक पूर्ण Not दुसऱ्या out, धावेचा not out राहिलं ते. प्रयत्न होता. Not out, आणि not out. 2 धावा पूर्ण केल्यात निश्चितपणे राकेश सरांनी. 2 धावा या चेंडूवरती आता येतात. इंजुरी मॅटर करत नाही सर. बॅट वरती करून बाहेर यायचंय. म्हणजे क्या बात आहे, अप्रतिम. क्या म्हणजे बात आहे, मागच्या क्या बात आहे. सामन्यामध्ये वाह, जे वाह. हुकलं ते इथे त्यांनी करून दाखवलं. बघा स्टँडिंग त्यांना दिले जात आहे. मुजरा दिला जातोय. सगळे खेळाडू उभे राहिले आणि त्यांना एक सलाम दिला गेला या अर्धशतकी खेळीबद्दल. निश्चितपणे धावफलकावरती धावा आहेत. निश्चितपणे जर विचार केला तर भावेश पवारला सर म्हणून ही किताब दिला गेला होता पहिल्यांदा. माझं असं वैयक्तिक मत आहे किंवा सर्वांचंच असं मत आहे की प्रथम क्रमांकावरती राकेश सरांना ही पदवी देण्यात यावी असं माझं प्रामाणिक मत आहे. ज्या पद्धतीने त्यांचा अभ्यास आहे क्रिकेटचा, ज्या पद्धतीने ते मेहनत घेतात, ज्या पण कष्ट घेतात, ज्याचा स्टडी आहे किंवा खेळ आहे, निश्चितपणे चांगला खेळ म्हणून ही सर्वी पदवी देण्यात यावी असं माझं वैयक्तिक आणि सगळ्यांच्या मतीने हे मत आहे. नक्कीच. माझा याला दुजोरा असेल की सरांना ऑफिशियली सर ही पदवी जरी जाहीर केली ह्या मोठ्या मंचावर तरी ते सगळ्यांनाच ऍक्सेप्ट असेल. किती झालं? 65 धावा 64 धावा धावफलकावरती आहेत. 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे निश्चितपणे BSC खरिवली प्लस गोर्टन या संघाला. पण हे स्पर्धा हे मॅच कशी होईल किंवा या टार्गेट संपूर्ण केलं जाईल का हे सर्व ऐकण्यासाठी अनुभवण्यासाठी आपण वळूया. मायक्रोफोनवर असतील VMPLचा गोड आवाज अभि पाटील सर. RSC करिवली लवकर मैदानात जायचं आपल्याला. सामना लवकरात लवकर संपवायचा आहे.
4:45 वाजलेले आहेत. 4:30 पर्यंत आपल्याला हाल हॅलो हॅलो सचिन दाभोलकर मात्र खूपच खुश आहेत. कारण जर त्यांचा इतिहास पाहिला तर मागच्या वर्षी त्यांनी सेकंड नंबर प्राइज पटकावलं होतं. यावर्षी पुन्हा म्हणजे आजच्या दिवसाचा पहिल्या दिवसाचा क्वार्टर फायनलचा सामना खेळत आहेत. जर जिंकले तर थेट टॉप 4 मध्ये प्रवेश. आणि निश्चित ती पुनरावृत्ती होईल मागच्या वर्षाची. 4 षटकांच्या अखेरीस नक्कीच. तुमची मैदानामध्ये त्यांनी कमतरता भासून दिलेली नाही. बॉल 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 पुरवायचे सचिनजी, बॉल पुरवायचे. स्वराज 65 धावा पूर्ण करायचे प्रसाद. आणि सलामीचे 2 म्हणजे नॉट आऊट 50 धावा, 65 धावा, 64 धावा पूर्ण केल्यात. आणि 65 धावांचं टार्गेट या दुसऱ्या सत्रामध्ये असेल. BSC खरिवली विपक्ष गोल्डन संघाला प्लस. चला सामना सुरू करा. अंतिम आणि शेवटची मॅच आजच्या रात्रीतली. आजची रात्र प्रसाद कोणाच्या नावावरती असेल हे अवघी काही क्षण आता उरलेत, कारण शेवटची मॅच आहे तुमच्या समवेत. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत या अंतिम आणि शेवटच्या लढतीमध्ये. 500 धावा मात्र पूर्ण करायचे आहेत. अजूनही प्रेक्षक घरबसल्या या स्टार क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह बघतायत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत. सलामीची जोडसाखळी मैदानावरती मात्र गेली आहे. विजय आणि रुपेश हे सलामीचे 2 मैदानाच्या आतमध्ये मात्र रवाना झालेत. प्रसाद 65 धावा रोखायचे आहेत. जी पहिल्या सत्रामध्ये खऱ्या हाताने सुरुवात केली दिमागदार. वैयक्तिक 54 धावांची वैयक्तिक त्यांच्या बॅटमधून निघाला ते राकेश सर आपण खऱ्या हाताने पहिल्या सत्रामध्ये बघितले. आणि इथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये पदार्पण करतोय. सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. विजय आणि रुपेश स्ट्रायकिंग एंड वरती आहे. रुपेश नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विजय पाहू शकाल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज रतीश माडिक, बाहुबली नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, या परिसरामधील एक गुणवंत आणि वेगवान तेज तरा टाकण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज आहे, ज्यानं आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची कामगिरी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये केली आहे. परंतु इथे दमदार कामगिरी करावी लागेल. पंचांचा निर्बळ येतोय. सामन्याला सुरुवात करतोय आपण. स्ट्रायकिंग एंड वरती रुपेश पतंगराव. पहिला चेंडू यावेळेस तेज तारा टाकला होता. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. अशा वेळेस या चेंडूवरती मात्र उजव्या यशीचा खूपच आव्हानाचा चेंडू बाहेर निघतोय आणि 100 स्वरूपाची धाव या चेंडूवरती येते. धावसंख्या होती 1. रुपेश पतंगरावने 2 सलग षटकार मारले तर त्याला प्रवीण दोगाडे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा निश्चित गोल्डन गावचा खेळाडू आहे, ज्यानं आतापर्यंत खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. परंतु इथे पारितोषिक लावलं रुपेशसाठी. लगातारच्या 2 षटकासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. ते आदरणीय आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे यांच्याकडून. परंतु या चेंडूवरती काय घडलं आणि निश्चितपणे या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट झाली आहे. संघाची धावसंख्या 1 अंकाने पुढे जाते. 2 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू शिल्लक आहेत 23 आणि 63 धावांची गरज आहे. जसे डॉट चेंडू येतील तसे सिंगल धाव कंप्लीट होईल तसं समीकरण बदलेल. सलामीचे 2 फलंदाज मात्र धावपट्टीवरती आहेत. ऑन स्ट्राईक असेल आता फलंदाज विजय. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. परंतु इथे सांगावंसं वाटेल, अजूनपर्यंत मी तरी जेव्हा स्पर्धेमध्ये गेलोय अजून कोणत्या खेळाडूमध्ये प्रवीणजी दुगाडे यांनी पारितोषिक लावलेलं आहे. परंतु इथे मात्र लावलंय रुपेश पतंगरावसाठी. ते पारितोषिक तो खेळाडू पटकवतोय का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. धावा जाऊन पोहोचल्या त्या 2 धावा धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस चेंडू रतीश माडिक तेज तरा टाकला होता. या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव येणार नाही. चेंडू मात्र सरळ. सचिनची रिॲक्शन बघा. सचिन एकदा तुझी रिॲक्शन आम्हाला सगळ्यांना बघायची. शाबास. नाही एक्सायटेड, खूप एक्सायटेड झालेत. म्हणजे त्यांचा संघ अप्रतिम दर्जाची कामगिरी करतोय आणि म्हणजे टॉप 4 मध्ये जाण्यासाठी एकदम प्रबल दावेदारी सिद्ध करत आहेत. त्यामुळे सचिन खूप खुश. हा निश्चित शाबास. पहिले षटक मार्ग असते.
यावेळी अप्रतिम, तेच तारा अप्रतिम टाकला चेंडू. होता चेंडू. तसं पाटील काय म्हणाल या चेंडूवरती तुम्ही आता? सचिन मात्र खूपच खुश, म्हणजे सध्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहे, पण त्याच्या टीमला मात्र पूर्ण म्हणजे अनफिट असल्या कारणामुळे आयोजक आहे. जर फिट असता तर नक्कीच तो मैदानामध्ये खेळताना दिसला असता. नाही प्रसाद पाटील, प्रश्न असा आहे, पहिलाच गोलंदाज आहे आणि या गोलंदाजीबद्दल आपण काय म्हणाल? तेच तारा टाकण्यामध्ये हा गोलंदाज माहीर आहे. प्रत्येक चेंडूवरती नाही, नाही, व्यवस्थित पुन्हा- लक्ष करा. पुन्हा. आता मात्र विजू चुकी करतोय. विजूने बॉलच्या मेरिटनुसार खेळायला हवं होतं. रतीशचे चेंडू जे शॉर्ट पिच जे चेंडू आहेत त्यांना ऑफ साईडला 4 चौकार सचिन मात्र आता कोचिंगच्या भूमीमध्ये. या चेंडूवरती खूपच अवांतर बाहेर येतोय. युट्यूब वाल्याला माझी विनंती असेल की इथे सचिनचे रिॲक्शन्स कॅच करायचे. मी कॅमेरामॅन्सला विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा आपला कॅमेरा कव्हर करा. जिथे खऱ्या अर्थाने चाहते बसलेत सचिनजी दाभोलकर त्यांना आपण कव्हरेज करा. जाऊया मैदानाकडे. यावेळेस दांडी गुल केली जाते. ते स्थळाला टाकलं तर चेंडू इथून बघा, मात्र जल्लोष सफलता जल्लोष मिळतेय. पहिली सचिन मात्र सफलता. जल्लोष साजरा करतोय. बजाव डीजे. चला डीजे. म्हणजे दोन खेळाडू मात्र आता बाद जे सलामीला गेले होते विजय आणि रुपेश, हे दोन्ही फलंदाज आता प्रसाद मागे परतलेत. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये झालाय तो हरेश. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न केलाय
आणि या चेंडूवरती देखील कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. गलिक क्षेत्रामध्ये या चेंडूला मात्र पकडलं गेलं. हा चेंडू गेला तो निर्धाव. चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. प्रल्हादचं हे षटक मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने बघायला मिळतोय. यावेळेचा हा चेंडू जोरकस प्रहार केला. ब्रह्मास्त्र वापरलं होतं या चेंडूमध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न होता हरेशचा आणि हा प्रयत्न देखील फसला आहे. हा देखील निर्धाव चेंडू येतोय. सलग 2 चेंडू निर्धाव आले आता. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पुन्हा एकदा अंकित पाटील या संधी जो पारितोषिक रुपेश पतंगरावसाठी लावलेला सेम पारितोषिक प्रवीण दुगाडे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सलग 2 षटकारांसाठी. निखिल पाटील जे आपल्या VMPL कमिटीचे उपाध्यक्ष आहेत ते आता स्वतः आपला खांद्यावरती धुरा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नक्कीच जो कोणी सामना जिंकेल त्यानंतर एक 5-10 मिनिटासाठी DJ लावायचंय कोलिगीत सॉंग्स आणि त्या संघाला जल्लोष करून द्यायचंय. प्रसाद पाटील एक पारितोषिक आलंय पंकजी देशमुख साहेबांकडून निखिल पाटीलसाठी 2 षटकांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज. उर्वरित 12 चेंडू किती धावा? स्ट्राईक करतोय अंकित, नॉन स्ट्राईक निखिल पाटील स्वतः आणि गोलंदाजीसाठी आलाय तो यंग टॅलेंट प्रसाद पाटील एक पारितोषिक आलंय. नक्कीच पुन्हा एकदा अनोखं पारितोषिक. ह्या षटकामध्ये अंकितने जर एखादा एक षटकार मारला तरी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. अनोखं पारितोषिक आणि हिट गोटी नेम. गोटी नेम. नक्कीच लहानपणी ज्या गोट्या खेळलेल्या असेल त्याचा नेम त्यांनी दाखवलेला आहे. आणि पंच काय निर्णय आतमध्ये? धावबादच्या स्वरूपात इथे आता फलंदाज माघारी येतोय. यस डीजे या चेंडूवरती येतोय षटकार डीजे. जर का या चेंडूवरती विकेट्स आली तर प्रवीणजी दुगाडे यांस करून 500 रुपयांचं कॅश प्राईज. नक्कीच ह्या चेंडूवर जर गोलंदाजाने एखादं विकेट घेतलं म्हणजे कॅच, LBW, बोल्ड कसंही फक्त रनआउट सोडून बॉलरचं विकेट फक्त पाहिजे ते त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. आणि या चेंडूवरती काय घडलं? RSC करोलीचा खजिनदार स्वतः सचिन दाभोलकर यांच्याकडून एक स्पेशल सूचना मिळाली की RSC करोली संघ, RSC करोली प्लस गोलेवाडी संघ जर फायनलमध्ये गेला तर RSC करोली संघाची गोवा ट्रिप फिक्स झालेली आहे. तर आयुषने अजून किती दिवस इकडे थांबावं? पुन्हा एकदा सौरभच्या बॅटमधून अप्रतिम फटका आणि 6 धावा. त्यावर मिळतात 6 धावा. संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा धावफलकावरती आहेत. सौरभच्या बॅटमधून हा देखील षटका येतोय. एक विशेष सूचना आहे उद्याच्या लॉर्ड्ससाठी परफेक्ट 7 वाजता पहिला चेंडू पडेल.
याची जर लाईव्ह कोणी बघत असेल तर त्यांनी ही दक्षता घ्या. आज पहिला दिवस होता. या चेंडूवरती काय घडलं, झेल सुटलाय आणि धावा कंप्लीट झाल्या. हा नक्कीच. हा राकेश सर, ही सूचना लक्षात ठेवा, लक्षात घ्या, गोवा तुमचं फिक्स झालेलं आहे ऑलमोस्ट 90%. पुन्हा या एकदा रिव्हर्स चेंडूवरती, आणि या चेंडू कोणत्याही प्रकारची धाव येत नाही प्रसाद. आणि धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक नक्कीच डीजे रेडी राहायचंय. आणि तिसरं आता संपलंय. गोलंदाजीसाठी येणार राकेश सर स्वतः. 6 चेंडू 48 धावा. शेवटचा गोलंदाज. 6 चेंडू शिल्लक आहेत प्रसाद. 48 धावांची गरज आहे. बघा टीव्ही स्क्रीनवर देखील ज्या स्क्रीन लावल्या त्या स्क्रीनवर देखील तुम्हाला दिसेल नक्कीच. 6 चेंडू 48 धावांची गरज. नक्कीच. राकेश सरांचे अनालिसिस पहिल्या सामन्यामध्ये 28 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 49, तिसऱ्या सामन्यामध्ये 52, 54 आणि अशा प्रकारे तिन्ही सामन्यांच्या मिळून 131 धावा झालेल्या आहेत. आणि आता गोलंदाजी म्हणजे खायचं तर सगळीकडूनच खायचं. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. राकेश गायकर यांच्याकडे हे षटक सोपवलं गेलंय. पुन्हा पारितोषिक पुन्हा कंटिन्यूच असेल. या बॅट्समॅनने दोन्ही षटकार मारले तर 500 रुपयेचं पारितोषिक. एक षटकार आलाय. लगातारचे 2 षटकार. अंकित पाटीलच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय जो धावसंख्येला आकार दिलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक जर षटकार आला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रसाद यांना दिलं जाईल. ते अंकित पाटीलला. गोल्डन गावचा उगवता सितारा आणि भरपूर अभ्यास असलेला खेळाडू आहे. तो स्ट्रायकिंग एंडवरती त्याच्या बॅटमधून नुकताच एक षटकार आलाय. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च मात्र सज्ज होईल राकेश गायकर. यावेळेसचा हा चेंडू फटका फसलाय. Wicket. लॉंगॉन क्षेत्रामध्ये हा झेल प्रकार 131 झाली. धावा plus कदाचित एक ते wicket. पैसे जाण्यासाठी नकार देत आहेत. एक षटका आला होता आणि या चेंडूवरती असं वाटलं होतं प्रेक्षकांना आणि आम्हाला देखील की हा चेंडू षटका जाईल, परंतु उंची जास्त होती, या चेंडूला लांबी फार कमी होती आणि अशा वेळेस या चेंडूवरती झेल बाद स्वरूपात अंकित पाटील मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. नाही नाही, तुमचे हेमंत- पैसे घरीच जाणार आहेत. मला तर असं वाटायला लागलं. नाही नक्कीच. संघाची धावसंख्या आहे टोटल 23 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातले अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. बेचाळीस धावसंख्येची गरज आहे. या चेंडूवरती लगावलाय मोठा तो फटका. क्षेत्ररक्षक, फलंदाज मात्र दुसरा आणि बॅक टू बॅक सेकंड विकेट. या षटकामध्ये तब्बल 2 विकेट्स आलेत. पहिल्या चेंडूवरती षटका आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि संघाची धावसंख्या आहे टोटल 23 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही काही निर्णायक चेंडू शिल्लक आहेत या षटकामधल्या. हेमंत पाटीलच्या बॅटमधून हा देखील फटका दर्जेदार बघायला मिळतो. मिड विकेटला क्लिअर करतोय फटका. षटकार येतो या चेंडूवरती. धावसंख्या इथून आकार घेते. 29 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातले अजून चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही कदाचित. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे कदाचित 2 चेंडू शिल्लक असतील. या चेंडूवरती काय घडलं, थोडासा पंबल बघायला मिळाला आणि धावचीतच्या स्वरूपात मात्र इथे या शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एका चौकासाठी 250 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. षटकाला 500 म्हणजे डीजे रेडी. षटकासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे.
डीजे चला नाही, एक ते सॉन्ग पैसे- लावायचं, चांगलं सॉन्ग लावायचंय आणि आरएससी किरोली संघाने आरएससी प्लस गोलेवाडी संघाने जल्लोष करायचंय. जशी